धुळ्यातील अग्रवाल विश्राम भवन या ठिकाणी लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। संस्थेचे चेअरमन राकेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेमध्ये 8 विषय मांडण्यात आले होते। यामध्ये मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त सादर करून ते कायम करण्यात आलं। 2023-24च्या वार्षिक अहवाल आणि हिशोबपत्रक वाचून ती देखील यावेळी कायम करण्यात आली। याचबरोबर पोटनिवडणूक नियमातील तरतुदीप्रमाणे संचालक मंडळानं केलेल्या शिफारसीनुसार नफा वाटणीला देखील मंजुरी देण्यात आली असून 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। शासकीय लेखा परीक्षण अहवाल वाचन कायम करणे। विषय क्रमांक 6 सन 2023-24 या वर्षाकरिता संस्थेच्या अंतर्गत हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणे व मेहनताना ठरवणे। विषय क्रमांक 7 सन 2023-24 या वर्षाकरिता शासकीय लेखा परीक्षण अहवाल अंतर्गत हिशोब तपासणीस नेमणूक महत्त्वाना ठरवणं याबाबत चर्चा पार पडली। तसेच आयत्यावेळी आलेल्या विषयांवर देखील यावेळी चर्चा संपन्न झाली। सभेमध्ये संस्थापक चेअरमन सुभाष अग्रवाल, राकेश अग्रवाल, अजय अग्रवाल, गिरीश अग्रवाल, सतीश अग्रवाल, रत्ना जौरास, अलका चौधरी, भारती अग्रवाल, मनीषा अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल यांसह संस्थेचे सभासद आदी उपस्थित होते। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।